नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सार्वजनिक वित्ताचे अर्थशास्त्र या विषयातील सार्वजनिक उत्पन्नाची साधने हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. आता सार्वजनिक उत्पन्नाची साधने अभ्यासताना विद्यार्थी मित्रांनो, जे आधुनिक काळातील जे सरकार आहे ते सरकार कल्याणकारी सरकार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात आहे. त्या कल्याणकारी सरकार कोणाला म्हणतात की जे सरकार जे आहे ते शिक्षण, आरोग्यविषयक, वाहतूक विषयक, पिण्याचं पाणी आहे, रोग प्रतिबंधक अशा ज्या सामुदायिक जनतेच्या ज्या उपयोगितेची ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला खर्च करावा लागत असतो. आणि त्यासाठी अर्थातच सरकारला उत्पन्न मिळवावं लागते. कारण की शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पिण्याचं पाणी ह्या महत्त्वाच्या जनतेच्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा भागविण्यासाठी सरकार या गरजांवरती खर्च करत असते. आणि त्या खर्चासाठी सरकारला काय पाहिजे? उत्पन्न. सरकार उत्पन्न त्या ठिकाणी मिळत असते. हे उत्पन्न सरकार कोणकोणत्या मार्गाने मिळवते? तर कर आहे, फी आहे, दंड आहे, शुल्क आहे, सार्वजनिक उद्योगातून जो प्राप्त होणारा जो महसूल आहे यातून सरकारला उत्पन्न मिळवावे लागते. पूर्वीच्या काळी जे सरकार होते ते सरकार कमीत कमी कर आकारत होते, म्हणून ते सरकार चांगले सरकार आहे अशी समजूत त्या ठिकाणी होती. परंतु आताच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी कमीत कमी कर आकारून चालत नाही. प्रत्येक कर हा काय असतो? वाईट असतो. अशी विचारधारा ही पूर्वीच्या काळी होती त्या ठिकाणी. परंतु आधुनिक काळामध्ये हा विचार स्वीकार्य नाही. कारण आधुनिक काळामध्ये कर हे केवळ उत्पन्न मिळवण्याचे साधन नाही, तर समाजातील जी आर्थिक विषमता आहे ते कमी करण्याचे, त्याच प्रकारे आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याचे, तर काही विशिष्ट प्रसंगी काही विशिष्ट वस्तूंचा जो उपयोग आहे किंवा जो उपभोग आहे त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी कमी करता यावा यासाठी वापरण्यात येणारे साधन म्हणजे कर. मग अशा करापासून उत्पन्न मिळत असले तरी कराची अशी विशिष्ट मर्यादेनंतर जर आकारणी केली, अशा प्रकारे करापासून जर उत्पन्न मिळते आणि उत्पन्नाच्या स्वरूपात जे आपण त्या ठिकाणी सरकारने जर कराची विशिष्ट मर्यादेनंतर जर कराची आकारणी जर केली तर काम करण्याची, बचत करण्याची जी इच्छा असते, जी पात्रता असते त्यावर विपरीत किंवा प्रतिकूल परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणून सरकारच्या ज्या करत्तर जे मार्ग आहेत त्या ठिकाणी त्या करत्तर मार्गाच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी व्याज, उत्पन्न, सार्वजनिक उद्योगांचा जो लाभांश आहे तो, सार्वजनिक उद्योगांचा जो नफा आहे तो, सार्वजनिक सेवांच्या ज्या किमती आहेत, शुल्क आहे इत्यादींचा जो समावेश आहे तो सरकारच्या करत्तर उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. आज सरकार विविध कल्याणकारी विकासात्मक कार्य त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतं. अशा सरकारच्या ज्या कार्यामध्ये आहे
सरकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या सरकारच्या कार्य आणि जबाबदाऱ्यामध्ये सतत वाढ होत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग जबाबदाऱ्यामध्ये वाढ झाल्यामुळे साहजिकच त्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो. त्या खर्चात देखील काय करावं लागते, सरकारला वाढ करावी लागते. मग अशा प्रकारचा हा जो वाढता खर्च आहे, हा वाढता खर्च भागवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पन्न हे गोळा करावे लागत असते. सरकारला अशा वेगवेगळ्या मार्गापासून जे काही उत्पन्न मिळते, जे काही एकूण उत्पन्न मिळतं त्याला आपण काय म्हणतो, सार्वजनिक उत्पन्न. सरकारला ज्या विविध मार्गांनी किंवा वेगवेगळ्या मार्गांनी जे काही एकूण उत्पन्न मिळतं त्याला आपण काय म्हणतो, सार्वजनिक उत्पन्न असे म्हणतो. व्यापक अर्थाने आपल्याला असं म्हणता येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, की सरकारची जी सर्व प्रकारची जी आवक आहे, सरकारची जी सर्व प्रकारची जी मिळकत आहे, त्या सर्व प्रकारच्या आवकाला, त्या सर्व प्रकारच्या मिळकतीला सार्वजनिक उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ कर, शुल्क, दंड, देणगी, सरकारी कर्जरोख्यांच्या विक्रीपासून मिळणारे जे उत्पन्न आहे ते, सार्वजनिक कर्ज, सरकारी संपत्तीची जी विक्री आहे त्या विक्रीपासून मिळणारे जे उत्पन्न आहे त्याला आपण त्या ठिकाणी म्हणजे कर मार्गाने मिळणारं उत्पन्न असं आपण म्हणतो. डाल्टन यांनी असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला निरनिराळ्या साधनांपासून प्राप्त होणारी एकूण मिळकत म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर डाल्टन यांनी केलेली आहे. कशी व्याख्या केलेली विद्यार्थी मित्रांनो, किंवा सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला निरनिराळ्या मार्गांपासून प्राप्त होणारे जे उत्पन्न आहे त्याला काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक उत्पन्न असं म्हटलेलं आहे. मग सार्वजनिक मिळकतीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तर सार्वजनिक मिळकतीमध्ये जो सार्वजनिक महसूल आहे, सार्वजनिक महसूल कोणता, तर कर, दंड, शुल्क, अनुदान, देणग्या इत्यादीपासून जो मिळणारा जो उत्पन्न आहे त्याचा समावेश हा सार्वजनिक महसुलामध्ये केला जातो. त्यामध्ये सरकारी किंवा इतर जे साधने आहेत त्या साधनांपासून देखील उत्पन्न मिळतं. मग इतर उत्पन्नाची साधने कोणती आहेत, तर इतर उत्पन्नाची साधने सार्वजनिक कर्ज आहे, जे सरकारची संपत्तीची त्या ठिकाणी सरकारी संपत्तीची विक्री केली जात असते. सरकारी कर्जरोख्याच्या विक्रीपासून जे उत्पन्न मिळतं त्या ठिकाणी या उत्पन्नाचा समावेश हा इतर साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी केला जातो. मग थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सार्वजनिक उत्पन्न या संज्ञेचा व्यापक अर्थाने जर विचार केला त्या ठिकाणी तर सरकारी मिळकत असा आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. आणि जर संकुचित अर्थाने विचार केला तर सरकारी महसूल असा आपण त्याला म्हणतो. म्हणजे व्यापक अर्थाने विचार केला त्या ठिकाणी तर सरकारी मिळकत असं त्याचा अर्थबोध आपण त्या ठिकाणी लावू शकतो. आणि संकुचित अर्थाने जर विचार केला तर सरकारी महसूल त्या ठिकाणी. अशा पद्धतीने सार्वजनिक उत्पन्नाचा आपण त्या ठिकाणी अर्थ लावता येतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी सार्वजनिक उत्पन्नाची साधने आहे ही वेगवेगळ्या मार्गांनी सरकार उत्पन्न गोळा करत असते. आणि उत्पन्न अशा सर्व मार्गांनी गोळा करून त्या ठिकाणी हे कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न अशा दोन मार्गांनी सरकार उत्पन्न हे गोळा करत असते. त्यातला पहिला मार्ग आपण बघू विद्यार्थी मित्र. सार्वजनिक उत्पन्नाची जी साधने आहेत त्या उत्पन्नाची साधनांची दोन प्रकारामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण करण्यात येतं. एक म्हणजे
कर उत्पन्न आणि दुसरं म्हणजे करेत्तर उत्पन्न. मग आपण कर उत्पन्न बघू त्या ठिकाणी. तर कर उत्पन्न त्याला इंग्रजीमध्ये आपण त्या ठिकाणी टॅक्स रेव्हेन्यू असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग कोणत्याही देशाला सरकारला म्हणजे कोणत्याही देशाचं जे सरकार आहे त्या कोणत्याही सरकारला आपल्या अधिकारा असणाऱ्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांकडून कर गोळा करण्याचा अधिकार असतो. म्हणजे कोणत्याही देशाचं जे सरकार आहे त्या सरकारला आपल्या आधिपत्याखाली म्हणजे आपल्या अधिकाराखाली नागरिकांकडून कर गोळा करण्याचा अधिकार असतो. सार्वजनिक उत्पन्न मिळवावे, जी काही उत्पन्नाची साधने आहेत, सार्वजनिक उत्पन्न मिळवण्याची जी काही उत्पन्नाची साधने आहे त्यापैकी कर जे आहे एक सर्वात महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मग अशा करापासून अशा वेगवेगळ्या करापासून जे काही एकूण उत्पन्न मिळते ते उत्पन्न इतर जे कर आहे इतर करापासून जे काही उत्पन्नाच्या स्वरूपात जे साधने आहेत त्या साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या कितीतरी अधिक करापासून उत्पन्न मिळत असते. मग कर उत्पन्नामध्ये सरकारला वेगवेगळ्या करापासून त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असते आणि अशा उत्पन्नाचा समावेश अशा करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश हा कर उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी केला जात असतो. आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक सामाजिक काही उद्दिष्ट असतात. ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ते उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार कर ही संकल्पना राबवत असते आणि ह्या कराच्या माध्यमातून सरकार आपले उद्दिष्ट आर्थिक सामाजिक जे उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी ते उद्दिष्ट साध्य करण्याचा काय करत असते प्रयत्न करते. म्हणून आपल्याला नेमकं कर म्हणजे काय तर या कराच्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यापैकी आपण प्राध्यापक सेलिगमन यांची व्याख्या आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ. प्राध्यापक सेलिगमन यांनी कर उत्पन्नाची व्याख्या अशी केलेली आहे की कराची व्याख्या अशी केलेली आहे की विशिष्ट लाभ विचारात न घेता सर्वांच्या हितासाठी खर्च करता यावा म्हणून व्यक्तीकडून सरकारला मिळणारे सक्तीचे अंशदान म्हणजे कर होय. म्हणजे विशिष्ट प्रकारचा लाभ विचारात न घेता सर्वांच्या सामान्य हितासाठी म्हणजे सर्व जी व्यक्ती आहे समाजातील त्या सर्व समाजातील व्यक्तींच्या हितासाठी फायद्यासाठी खर्च करता यावा म्हणून व्यक्तीकडून सरकारला जे मिळणारे जे सक्तीचं जे कर स्वरूपात जे मिळणारी जी रक्कम आहे त्याला अंशदान म्हणतो आपण त्या ठिकाणी त्याला कर असे म्हणतात. अशी व्याख्या सेलिगमन यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे प्राध्यापक बेस्टॅबल यांची व्याख्या पाहू. प्राध्यापक बेस्टॅबल यांनी अशी व्याख्या केलेली कराच्या संदर्भात व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून सरकारने सक्तीने वसूल केलेली रक्कम म्हणजे कर होय. या अतिशय साधी सोपी व्याख्या विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर बेस्टॅबल यांनी केलेली आपल्याला दिसून येते. ते काय म्हणते व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून म्हणजे व्यक्ती आहे संस्था आहे यांच्याकडून सरकारने सक्तीने वसूल केलेली रक्कम म्हणजे व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून सरकार काय करते सक्तीने रक्कम काय करते वसूल करते त्याला काय म्हटलेलं आहे कर म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे कर म्हटलेलं आहे. अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक बेस्टॅबल यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे टेलर यांनी व्याख्या केलेली आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता नागरिकांनी सरकारला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर होय. ही देखील साधी सोपी सरळ आणि लक्षात राहील
अशा प्रकारची व्याख्या विद्यार्थी मित्रांनो टेलर यांनी केलेली आहे. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता, म्हणजे कोणत्याही प्रकारचा लाभाची अपेक्षा न करता नागरिकांनी सरकारला दिलेले सक्तीचं जे देणं आहे, म्हणजे नागरिक हे सरकारला जे काही सक्तीचं जे देणं आहे त्याला काय म्हटलेलं आहे, कर म्हटलेलं आहे. अशी व्याख्या टेलर यांनी केलेली दिसून येते. मग थोडक्यात सांगायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर देशातील लोकांच्या कल्याणासाठी सरकारला जो करावा लागणारा जो खर्च आहे तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारने देशातील लोकांकडून सक्तीने वसूल केलेली जी रक्कम आहे त्याला काय म्हटलेलं आहे, कर असं म्हटलेलं आहे. मग ह्या प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपण अभ्यासल्या विद्यार्थी मित्रांनो, त्या व्याख्यांवरून आपल्याला असं स्पष्ट करता येतं की कर हे काही ऐच्छिक नाही, तर ते काय आहे, सक्तीचं देणं आहे. करदात्याला कर दिल्यामुळे त्या बदल्यात प्रत्यक्ष आणि विशेष लाभ मिळत नसतो. करदाता जो असतो तो कर देत असतो त्या ठिकाणी, म्हणजे सामान्य व्यक्ती तो सरकारला काय करतो त्या ठिकाणी, एक प्रकारे त्या ठिकाणी सक्तीचं देणं जे असतं त्या ठिकाणी म्हणजे कर देत असतो. तर ह्या करापासून, ह्या कर दिल्यामुळे प्रत्यक्षात विशेष असं लाभ त्या ठिकाणी करदात्याला मिळत नसतो. कर आकारणीचा अधिकार हा फक्त आणि फक्त सरकारला असतो. कर जी वसुली आहे त्या ठिकाणी, कर जी वसुली आहे ती जी कराची वसुली आहे ती त्याला कायद्याचं अधिष्ठान असतं. म्हणजे कराला काय आहे, एक प्रकारे कायदा आहे. कर काय आहे त्या ठिकाणी सरकारने ठरवून दिलेला तो काय एक प्रकारचा कायदा आहे. म्हणजे त्याला त्या कराला कायद्याचं काय आहे, पाठबळ आहे असं आपल्याला सांगता येतं. की कराला काय असतं, कायद्याचं पाठबळ असतं असं आपल्याला सांगता येईल. मग काही वेळेस ह्या कराचं काय करता येऊ शकतं, संक्रमण पण करता येऊ शकतं. म्हणजे ते कर आपण दुसरीकडे सुद्धा काय करू शकतो, आपण ढकलू शकतो किंवा दुसऱ्यावरती त्या ठिकाणी पाठवू शकतो, दुसरीकडे पाठवू शकतो किंवा दुसऱ्याकडे हस्तांतरित करू शकतो कर. मग अशा प्रकारचे जे कर आहे ते कर सरकारचं उत्पन्नाचं काय एक प्रकारचं साधन आहे. मात्र अलीकडील काळामध्ये या करामुळे केवळ उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच समाजाचं जे कल्याण आहे ते कल्याण साधणं हे देखील महत्त्वाचं काम या कराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्या काही अपायकारक वस्तू आहे त्या वस्तूच्या सेवनावरती बंदी घालण्यासाठी किंवा समाजातील जी काही आर्थिक विषमता आहे ते विषमता कमी करण्यासाठी देखील कराचा वापर किंवा कराचा उपयोग हा केला जात असतो. मग अशा प्रकारच्या कराचे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार पडतात. त्याचप्रमाणे कर आकारणीच्या दरावरून कराचे पुरोगामी कर, प्रमाणबद्ध कर आणि प्रतिगामी कर अशा प्रकारचे वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात येते. मग अशा प्रकारच्या करामुळे अशा प्रकारची जी कर आकारणी आहे त्या कर आकारणीची जी उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की सरकारच्या उत्पन्नामध्ये किंवा सरकारी महसुलामध्ये वाढ झाली पाहिजे, सरकारच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, देशातील रोजगारामध्ये वाढ झाली पाहिजे, आर्थिक स्थैर्य निर्माण झाले पाहिजे, आर्थिक विषमता जी आहे ती कमी झाली पाहिजे. अशा प्रकारे जी करारोपणाची जी उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला थोडक्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगते. आता विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपल्याला कर आकारणीच्या संदर्भात, म्हणजे कर उत्पन्नाच्या संदर्भात. आपल्याला आता दुसरा जो भाग आहे
म्हणजे तो म्हणजे करेत्तर उत्पन्नाचे साधने. मग करेत्तर उत्पन्नाची साधने हे आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, कर उत्पन्नाची जी साधने आहे ती तर आपण अभ्यासली, पण त्यासोबत करेत्तर उत्पन्नाची साधने हे देखील आपण अभ्यासू. मग पहिलं साधन त्या ठिकाणी आपण बघू विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे व्याज उत्पन्न. आता राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय निमशासकीय ज्या आर्थिक संस्था आहे यांना केंद्र सरकार हे कर्ज पुरवठा करीत असते. याचबरोबर जे विदेशी जे काही सरकार आहे त्या सरकारांना देखील कर्ज पुरवठा आपल्या देशातील सरकार करत असते. आणि त्यांना जे काही कर्ज दिलेले असतं त्या ठिकाणी त्या दिलेल्या कर्जावर व्याज रूपाने सरकारला काय मिळत असतं? उत्पन्न मिळत असतं. मग थोडक्यात या व्याजापासून सरकारला काय मिळतं? उत्पन्न मिळतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा करेत्तर उत्पन्नाचा पहिला घटक तो म्हणजे व्याज उत्पन्न. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं त्या ठिकाणी की जे काही राज्य सरकार आहे, जे काही स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याचप्रमाणे शासकीय आणि ज्या निमशासकीय ज्या काही आर्थिक संस्था आहे त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्ज पुरवठा त्या ठिकाणी उपलब्ध होतो. केंद्र सरकार त्यांना कर्ज पुरवठा करते. त्याचबरोबर ह्या जे काही विदेशी जे सरकार आहे, दुसऱ्या देशाचे जे सरकार आहे त्या सरकारांना देखील आपल्या देशातील जे सरकार आहे ते देखील काय करत असतं? कर्ज पुरवठा करत असतं. आणि हे जे कर्ज दिलेलं असतं त्या कर्जावर व्याज रूपाने त्या ठिकाणी सरकारला उत्पन्न मिळत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर व्याजापासून सरकारला काय मिळत असतं? त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असतं. दुसरं करेत्तर उत्पन्नाचं साधन आपण पाहू, तो म्हणजे सार्वजनिक उद्योगांचा नफा. आता सार्वजनिक उद्योगांचा नफा हे दुसरं करेत्तर उत्पन्नाचं साधन आपण त्या ठिकाणी अभ्यासत आहे. त्या सरकारच्या मालकीचे जे उद्योग असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या उद्योगांना जो मिळणारा जो नफा असतो तो नफा म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचं एक साधन आहे. लोखंड उद्योग, पोलाद उद्योग, पेट्रोलियम पदार्थ, रासायनिक खते, यंत्रसामुग्री इत्यादी जे उद्योग आहेत त्यांना आपण काय म्हणतो? मूलभूत उद्योग असं म्हणतो. मग हे जे मूलभूत उद्योग आहेत ते सरकारी क्षेत्रामध्ये स्थापन केले जात असतात आणि सरकारी क्षेत्रामध्ये ते हे उद्योग चालविले जात असतात. मग ह्या उद्योगधंद्यांना नफा मिळतो आणि तो नफा म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचा काय असतो? एक भाग असतो. परंतु सरकारला या खाजगी उद्योगाप्रमाणेच केवळ नफा मिळवण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी तो ठेवता येत नाही. कारण की खाजगी उद्योगांचा उद्देश महत्त्वाचा काय असतो? नफा मिळवणे. परंतु सरकारला नफाच मिळाला पाहिजे त्या ठिकाणी हा दृष्टिकोन सरकारला ठेवता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक उद्योगातील जो नफा आहे त्या सार्वजनिक उद्योगापासून जो मिळणारा नफा आहे सरकारचा, त्या नफ्यापासून सरकारला मर्यादित स्वरूपाचं त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असताना आपल्याला दिसून येते. तिसरं करेत्तर उत्पन्नाचं साधन आपण बघू, सार्वजनिक उद्योगांचा लाभांश. आता विद्यार्थी मित्रांनो, सरकार देखील काय करतं? जे आर्थिक मंडळे आहेत, ज्या वित्त संस्था आहेत, जे उद्योगधंदे आहे यांच्यामध्ये गुंतवणूक करू शकते. आणि हे आर्थिक मंडळ, वित्तीय संस्था किंवा जे उद्योगधंदे आहे याच्यामध्ये जे गुंतवणूक तर सरकार करू शकते, परंतु या घटकांना जो मिळणारा जो काही नफा आहे त्या ठिकाणी
तो मिळणारा नफा हा लाभांश रूपाने काय केला असतो, वाटला जात असतो. साहजिकच स्वाभाविकपणे सरकारला देखील भागीदारीच्या स्वरूपात, कारण की सरकारने काय केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे आणि गुंतवणूक करून अशा प्रकारचे त्या ठिकाणी उद्योगधंदे त्या ठिकाणी उभारते आणि साहजिकच भागीदारीच्या प्रमाणामध्ये जी काही गुंतवणूक केलेली सरकारने त्या प्रमाणामध्ये सरकारला काय मिळतो, लाभांश मिळतो. लाभांश म्हणजे हे सरकारचं करत उत्पन्नाचं काय आहे, एक साधन आहे त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक करत उत्पन्नाचं साधन आपण बघू, ते म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती. आता आधुनिक काळामध्ये जे आधुनिक काळातील जे सरकार आहे ते वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन पण करतं, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री पण करते. वस्तूचं जे उत्पादन करते त्या उत्पादन करून किंवा जी विक्री करून त्या बदल्यामध्ये सरकारला काय मिळतात, किमती मिळतात. या किमती म्हणजे सरकारचं उत्पन्नाचं काय आहे, साधन आहे. आणि लोकांच्या गरजा भागवण्यासाठी सरकार काय करत असतं, काही सेवा उपलब्ध करून देत असतात त्या ठिकाणी. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी किंवा वाहतूक, दळणवळण सेवा आहे, पोस्ट सेवा आहे, दूरध्वनी सेवा आहे, तार सेवा आहे. या माध्यमातून सरकार जनतेला सेवा पुरवितात आणि त्यापासून सरकारला काय मिळतं, त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. मग अशा प्रकारच्या सरकारच्या उत्पन्नामध्ये जी सरकारच्या ज्या वस्तू आणि सेवा आहे यांच्या किमती या खूप महत्त्वाच्या त्या ठिकाणी दिसून. म्हणजे वस्तू व सेवांच्या किमती हा मुद्दा या करत्तर उत्पन्नाच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाचा सांगता येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा करत्तर उत्पन्नाचा एक मार्ग, उत्पन्नाचं एक साधन ते आपण बघू, ते म्हणजे दंड व नुकसान भरपाई. आता विद्यार्थी मित्रांनो, सरकार जे नियम करते, सरकार जे कायदे करते, जे नियम करते त्या नियमाचं पालन करण्याचं काम देशातील नागरिकांनी करायला पाहिजे, अशी सरकारची काय असते, अपेक्षा असते. परंतु नागरिक काय करतात, त्या नियमांचं काय करतात, भंग करतात. मग नियमांचं काय करतात, उल्लंघन करतात. मग नियमांचं भंग केला, नियमांचं उल्लंघन केलं, नियम पाळला नाही, तर अशा शासकीय नियमापासून सरकार, शासकीय नियमानुसार सरकार काय करत असतं, जो नियमाचा भंग करतोय, जो नियमाचं पालन करत नाही आहे त्यांना दंड भरायला लावतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं त्या ठिकाणी की जी शासकीय इमारत असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये जी काही वस्तू त्यांची जर मोडतोड त्या ठिकाणी केली, जाळपोळ केली, तर लोकांना काय करावं लागेल, त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी लागेल. कारण की ते काय आहे, सरकारचं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे ते सरकारचं उत्पन्नाचं काय आहे, ते एक साधन आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. थोडक्यात आणखी उदाहरण सांगायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर सरकार जे काही नियम करते, कायदे करते, उदाहरणार्थ आपण वाहन चालवतो, वाहन चालवताना त्या ठिकाणी आपल्याजवळ वाहन चालवण्याचा आपल्याला काय करावं, आपल्याला काय पाहिजे असतो, परवाना पाहिजे असतो वाहन चालवण्याचा. वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर वाहतूक पोलीस आपल्यावरती काय करतं, कारवाई करतं. आपल्याला दंड स्वरूपात त्या ठिकाणी पैसा आपल्याला भरावा लागतो आणि तो पैसा म्हणजेच त्या ठिकाणी जी काही नुकसान भरपाई आहे किंवा जी दंड आहे त्या ठिकाणी, तो त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी द्यावा लागतो त्या ठिकाणी. तेव्हाच आपल्याला आपली जे वाहन आहे त्या ठिकाणी ते आपल्याला आपल्या ताब्यात मिळू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा करत्तर उत्पन्नाचं साधन आपण बघू, तो म्हणजे नोंदणी फी, परवाना फी, स्टॅम्प ड्युटी. म्हणजे त्याला आपण स्टॅम्प ड्युटीला आपण काय म्हणतो, मुद्रांक शुल्क असं म्हणतो.
समजा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणी ही करावीच लागते. नियमानुसार तो व्यवसाय सुरू करायसाठी नियमानुसार फी देखील त्या ठिकाणी भरावी लागते. त्याचप्रमाणे एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल तर परवाना घ्यावा लागतो. जसं उदाहरणार्थ गाडी चालवण्याचा परवाना घ्यावा लागतो आपल्याला. त्याचप्रमाणे त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, फी भरावी लागते. तेव्हाच आपल्याला गाडी चालवता येऊ शकते त्या ठिकाणी. तसेच जे स्थावर जी मालमत्ता असेल त्या ठिकाणी, त्या मालमत्तेची खरेदी विक्री, त्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंद करण्यासाठी सरकार काय करत असतं, विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क त्या ठिकाणी सरकार घेत असतं. शेतजमिनीचे व्यवहार असतील, बिगर शेतजमिनीचे व्यवहार असतील, घर असेल, बंगला असेल, यासारखे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवहार आहे, या व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क हे काय केलं जात असतं, त्या ठिकाणी आकारलं जात असतं. आणि हे खरं तर उत्पन्नाचं जे साधन आहे, त्या साधनांमध्ये मुद्रांक शुल्काचं जे प्रमाण आहे ते लक्षणीय म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा खरं तर उत्पन्नाचं साधन आपण बघू, ते म्हणजे फी व शुल्क. आता सांगायचं म्हटलं तर आरोग्य सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, वीज पुरवठा आहे. ह्या ज्या सेवा आहे त्या अति आवश्यक आणि महत्त्वाच्या सेवा आहे. ह्या सेवा देशातील नागरिकांना या सेवांचा उपभोग नाममात्र फीमध्ये घेता यावा म्हणून सरकारमार्फत या सेवा काय केल्या जात असतात, पुरवल्या जात असतात. कारण की ह्या ज्या सेवा आहे त्या आवश्यक आणि गरजेच्या आहे. शिक्षण सेवा आहे, आरोग्य सेवा आहे, वीज पुरवठा आहे, या अतिशय महत्त्वाच्या सेवा आहे. मग ह्या सेवा सरकारमार्फत नाममात्र दरामध्ये त्या ठिकाणी सरकार हे जनतेला देत असतं. सरकार ह्या सेवा जनतेला पुरवीत असतं. मग ह्या फीमधून तो सेवा जो पुरवण्याचा जो खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी निघाला पाहिजे. त्या ठिकाणी एवढीच सरकारची काय असते, त्या ठिकाणी अपेक्षा असते. थोडक्यात जी काही फी आहे, जो काही शुल्क आहे, त्या शुल्क स्वरूपात सरकारला काय मिळत असतं, त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असतं. आणि हे एक करेत्तर उत्पन्नाचं साधन आपल्याला सांगता येईल. पुढचं एक करेत्तर उत्पन्नाचं साधन आपण त्या ठिकाणी बघू, ते म्हणजे देणग्या. आता खाजगी व्यक्ती किंवा अशासकीय ज्या संस्था असतात यांच्याकडून सरकारला देणग्या मिळत असतात. ज्या खाजगी व्यक्ती असतील देशातील किंवा ज्या काही अशासकीय ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडून सरकारला काय मिळतं, एक प्रकारे त्या ठिकाणी देणग्या मिळतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ते दवाखाने आहे, एखादं हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधकाम करायचं आहे, नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारायचं असेल, ग्रंथालयाची उभारणी करायची असेल, त्या ठिकाणी एखादी शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय त्या ठिकाणी उघडायचं असेल, संशोधन केंद्र त्या ठिकाणी निर्माण करायचं असेल, तर देणग्या त्या ठिकाणी देशातील जे काही खाजगी व्यक्ती आहे, देशातील जे काही अशासकीय संस्था आहे त्यांच्याकडून सरकारला देणग्या त्या ठिकाणी मिळत असतात. याशिवाय आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की जे संकट काळामध्ये त्या ठिकाणी सरकार काय करत असतं, लोकांना आव्हान करत असतं की तुम्ही स्वच्छेने त्या ठिकाणी देणग्या द्या. त्या ठिकाणी स्वच्छेने तुम्ही त्या संकट काळामध्ये एखादं संकट आलं त्या ठिकाणी, उदाहरणार्थ भूकंप येतो त्या ठिकाणी, कारगिलचं युद्ध आहे, तर त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी जे जवान शहीद झालेले आहे त्या जवानांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यासाठी निधी त्या ठिकाणी पुरवण्यात यावा या दृष्टीने सरकार देशातील जनतेला काय करत असतं, आव्हान करत असतं त्या ठिकाणी संकटाच्या काळामध्ये त्या ठिकाणी, आणि देणग्या ह्या स्वीकारत असतात. म्हणजे थोडक्यात या देणग्यापासून सरकारला उत्पन्न मिळतं, परंतु फारच थोड्या प्रमाणात मिळतं त्या ठिकाणी.
कारण की ह्या देणग्या काय असतात त्या ठिकाणी ऐच्छिक असतात, म्हणजे त्या ठिकाणी इच्छेचा भाग असतो. सक्तीने ह्या देणग्या त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत, ऐच्छिक असतात. देणग्या काय असतात? ऐच्छिक असतात, त्या व्यक्तीच्या इच्छेवर असतात. अशा प्रकारे देणग्याच्या स्वरूपात जे मिळणारे जे उत्पन्न आहे ते आपल्याला फारच थोडे उत्पन्न सरकारला त्या ठिकाणी मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक खरे तर उत्पन्नाचं साधन आपण बघू, ते म्हणजे अनुदान. आता हे सुद्धा सरकारचं उत्पन्नाचं साधन आहे, अनुदान. आता भारतामध्ये जे काही केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार हे राज्य सरकारांना, राज्य सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थांना काय करत असतं? अनुदाने देत असतं. म्हणजे केंद्रातून राज्य सरकारकडे, राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदाने त्या ठिकाणी वितरित होत असतात. आणि काही वेळा देशाचे जे सरकार आहे त्या ठिकाणी हे दुसऱ्या देशाच्या सरकारला देखील काय करत असतं? अनुदान देत असतं. मग अशा प्रकारे ज्या शासकीय संस्थेला अनुदान मिळतं त्यांना ते अनुदान हे परत करावं लागत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर अनुदान हे सरकारचं उत्पन्नाचं काय आहे? साधन आहे, असं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक खरे तर उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी आपण बघू, ते म्हणजे सुधारणा कर. आता सरकार वेगवेगळ्या विकासात्मक बाबींवरती काय करत असतं? खर्च करत असतं. आणि खर्च करून देशामध्ये सुधारणा त्या ठिकाणी करीत असते. मग उदाहरणार्थ आता सुधारणा कोणकोणत्या बाबीच्या संदर्भात करता येऊ शकतात सरकारला? त्या देशातील जे शेतीचा विकास व्हायला पाहिजे म्हणून सरकार सुधारणा कर त्या ठिकाणी आकारित असते. लोकांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या ठिकाणी त्या पूर्ण व्हायला पाहिजे, हा या सुधारणा करामागील काय आहे त्या ठिकाणी उद्देश असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं, कालवे आहे, पाटबंधारे आहे, रस्त्याचं काम आहे, पुलाचं काम आहे. रस्ते पुलाचं बांधकाम करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सरकार काय करत असतं? खर्च करीत असतं त्या ठिकाणी. आणि त्यामुळे खर्च केल्यामुळे त्या परिसरातील लोकांना त्याचा काय मिळतो? त्या ठिकाणी फायदा मिळतो. म्हणून असा लाभ घेणाऱ्या लोकांवरती सरकार सुधारणा कर काय करत असते? आकारित असते. आणि या सुधारणा कर आकारित आकारण्यामागील जो खर्च आहे तो खर्च भरून निघावा एवढीच सरकारची काय असते त्या ठिकाणी अपेक्षा असते. अशा प्रकारे खरेतर उत्पन्नाच्या माध्यमातून अशा प्रकारे सुधारणा जे कर आहे हे खरेतर उत्पन्नाचं साधन आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक शेवटचं खरेतर उत्पन्नाचं साधन आपण बघू, ते म्हणजे सार्वजनिक कर्ज. आता विद्यार्थी मित्रांनो, व्याज स्वरूपात मिळणारे जे उत्पन्न आहे, सार्वजनिक उद्योगांचा नफा आहे, सार्वजनिक उद्योगांचा जो लाभांश आहे, वस्तू व सेवांच्या ज्या किमती आहे, दंड नुकसान भरपाई, नोंदणी फी, परवाना फी, स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क आहे, फी शुल्क आहे, देणग्या आहे, अनुदाने आहे, सुधारणा कर आहे, या माध्यमातून जे खरेतर उत्पन्न आहे त्या खरेतर उत्पन्नाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून जर सरकारी खर्च भरून निघत नसेल तर तो भरून काढण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा आधार हा घेतला जात असतो. म्हणजे एवढ्या प्रकारची जी कर आहे या करापासून जे काही उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून देखील त्या ठिकाणी खर्च भरून निघत नसेल तर शेवटचा जो मार्ग आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज. म्हणजे सार्वजनिक कर्जाचा त्या ठिकाणी आश्रय, त्या ठिकाणी आधार आपल्याला घ्यावा लागतो त्या ठिकाणी. यासाठी काय केलं जात असतं? ज्या देशातील व्यक्ती आहे त्या ठिकाणी ज्या वित्तीय संस्था आहे यांच्याकडनं अंतर्गत स्वरूपाचं कर्जाची उभारणी त्या ठिकाणी केली जात असते. याचबरोबर जे विदेशी ज्या वित्तीय संस्था आहेत, विदेशी जे सरकार आहे, आंतरराष्ट्रीय जे सरकार आहे यांच्याकडून विदेशी कर्ज त्या ठिकाणी घेतली जात असतात. जे थोडक्यात सांगायचं झालं त्या ठिकाणी की कर्ज हा सार्वजनिक उत्पन्न
उत्पन्नाचा मार्ग आहे की नाही, हा एक वादग्रस्त मुद्दा आपल्याला सांगता येतो. म्हणजे आहे की नाही, सार्वजनिक उत्पन्नाचा मार्ग आहे की नाही, हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. परंतु या कर्जामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये काय होत असतो, सरकारच्या तिजोरीमधील जो पैसा आहे, त्या पैशामध्ये काय होत असते, त्या ठिकाणी वाढ होत असताना आपल्याला साहजिकच आपण या सार्वजनिक कर्जाला काय म्हणू शकतो, सार्वजनिक उत्पन्न आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. असं एक तज्ज्ञांचा गट, त्या ठिकाणी तज्ज्ञांच्या गटाचं असं म्हणणं आहे की बा ह्या जो सार्वजनिक कर्ज आहे, या सार्वजनिक कर्जापासून सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा त्या ठिकाणी येतो, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा वाढतो, असा एक तज्ज्ञांचा गट त्या ठिकाणी असं म्हणतो. त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, की अलीकडच्या काळामध्ये भारत सरकार जे आहे, भारत सरकारच्या ज्या करेत्तर उत्पन्नामध्ये जे आहे त्या ठिकाणी ते बऱ्यापैकी वाढ होताना त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यातल्या त्यात सार्वजनिक उद्योगांचा जो नफा आहे तो काय आहे, वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. सरकार रेल्वे, वीज, पाणी पुरवठा इत्यादीसाठी ज्या किमती आकारते, जे काही कर आकारते, त्या वाजवीपेक्षा कमी असल्याने सरकार जे काही महत्त्वाचे जे साधन आहे त्या ठिकाणी लोकांच्या कल्याणासाठी, जे रेल्वे आहे, वीज आहे, पाणी पुरवठा आहे, याच्यावरती कमी दराने त्या ठिकाणी किमती आकारतात. मग साहजिकच ह्या ज्या किमती आहे वाजवीपेक्षा कमी असल्याने सरकारला या करेत्तर उत्पन्नापासून जे काही उत्पन्न मिळते ते फारसं मिळत नसताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये सार्वजनिक उत्पन्नाची जी साधने आहे त्या सार्वजनिक उत्पन्नाच्या साधनांचा 2 भागामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण करताना आपल्याला दिसून येतं. त्या दोघं भागांचं आपण त्या ठिकाणी कर उत्पन्नाची साधने आणि करेत्तर उत्पन्नाची साधने अशी दोघं भागामध्ये त्या ठिकाणी जी काही साधने आहेत त्या साधनांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला दिसून येतो. धन्यवाद.